शुभ सकाळ मित्रांनो. तर आपण आता पाणी द्यायला चाललेलो आहे आणि आता इकडे फिल्टर वगैरे चालू करतो. आता याच्यामध्ये बघा किती पाणी आहे. तर अर्धी टाकी झालेली आहे, त्याच्यामुळे आता आपण फिल्टर चालू करूयात. फिल्टर चालू करण्यासाठी आपल्याला आपला स्टॅबिलायझर आधी ऑन करावा लागतो. आता हे पावसाने भिजायला नको म्हणून मित्रांनो इकडे आपण झाकून ठेवलेलं आहे आणि ही मोटर आहे आपली आणि हा आहे फिल्टर. तर याला असं चालू केलं तर इथनं ऑन केल्याच्या नंतर आता इकडे स्टार्ट व्हायला चाललं आहे बघा. RO स्टार्टिंग 001 झालेलं आहे स्टार्ट. आता ही पहिली रॉ वॉटर पंप आपला स्टार्ट झालेला आहे आणि आता आपला लवकरच हा हाय प्रेशर पंप चालू झालेला आहे. आता या पद्धतीने असं आपल्या ट्रीटेड वॉटरमध्ये PW टँक म्हणजे ट्रीटेड वॉटरमध्ये आपलं पाणी जमा होणार. या ज्या टँक आहेत जे आत्ता आपण बघितले ते त्याच्यात पाणी जमा होणार आणि ही रॉ वॉटरची टँक आहे बोरवेलचं पाणी. हे बोरवेलचं पाणी या मशीनमध्ये येतं अशा पद्धतीने. ही बोरवेलची टाकी आणि हे रॉ वॉटर पंप लहान पंप त्याला खेचतो आणि याच्यामध्ये फिल्टरमध्ये जाऊन मायक्रो फिल्टरमध्ये जातं. नंतर हाय प्रेशर पंप त्याला मेम्ब्रेनमध्ये पाठवतात आणि मेम्ब्रेन ट्रीटेड वॉटर म्हणजेच आपलं फिल्टरचं पाणी तयार करून या टाक्यांमध्ये टाकतो. तर ती पहा आपली सुपर कॅरी गाडी आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी फिल्टर केलेलं त्या कॉइन बॉक्सद्वारे एक पाईप काढलेला आहे सेपरेटली, जो की डायरेक्ट कॉक चालू केला की त्या टेम्पोमध्ये टाकीमध्ये आपण फिल करतो आणि फिल झाल्याच्या नंतर आपण ते विकायला घेऊन जातो पाणी ₹1 लिटरच्या हिशोबाने. मग लोक 20-20 लिटर 10 लिटर कोणी पूर्ण 35 लिटरचे टँक, कोणी 250 लिटरचे टँक, कोणी 500 लिटरचे टँक, कोणी डायरेक्ट 1000 लिटरचे टँक घेऊन जात असतात. आणि ही प्रगती आपली इथे फुटाने निसत बसलेली आहे. प्रगती फुटाने निसती. हां, छान. आणि ही आपली ज्युपिटर गाडी. काल आपला मेहुणा लोणावळ्याला घेऊन गेला होता. छानपैकी मस्त त्याचा फिरणं वगैरे झालेलं आहे. काल लोणावळ्याला मस्त फिरलेत आमचे मेहुणे राजे. आणि हा आपला आहे परिसर. खूप निसर्गरम्य आणि छान असा परिसर आहे मित्रांनो आपला. खूपच छान आहे. तुम्ही जर केव्हा आलात ना इकडे तर तुम्हाला खूप छान वाटेल. अशा पद्धतीने बघा झाडं झुडपं आणि खूपच एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. हे आपले क्रिसमस ट्रीचे झाडं आहेत आणि हे असे शेत आहेत. अशा पद्धतीने लोक शेतं करतात इकडे बघा, काम करत आहेत मित्रांनो. सगळे माणसं शेतामध्ये काम करत बसलेले आहेत आणि अशा पद्धतीचे मुरमाच्या गाड्या जात असतात, ज्या की आपल्या या साईडला ज्या खाण आहेत तर खाण विभागात गेल्याच्या नंतर या गाड्या तिकडे मोठे दगड घेऊन जातात आणि तिकडे मोठे दगड फोडतात आणि परत ते विकायला घेऊन जातात. हे आपल्या भावाचं घर आहे, चुलत भावाचं, सख्खा चुलत भाऊ. आणि ही आपली वरती वस्ती आहे, गुलाबारी वस्ती म्हणून. आणि खूप छान असं वातावरण आहे. हे लोक शेतामध्ये काम करत बसलेत. आणि हा आपला हॉटेलचा परिसर आहे. आपलं हॉटेल आहे इकडे. म्हणजे आधी होतं हॉटेल, आता बंद आहे, ते पुन्हा सुरू करणार आहेत आपण. मित्रांनो आपण पाणी द्यायला निघालेलो आहे वडगाव शिंदे येथे. तर आपण आता पाणी देऊन येऊयात. तर मित्रांनो आता शिवची शाळा सुटलेली आहे आणि शिव आता मस्तपैकी आपल्यासोबत टेम्पोमध्ये परत चाललेला आहे. आपण वडगावचं पाणी देऊन आलेलो आहे आणि येता शिवला घेऊन आलेलो. आता वाजलेले आहेत 12 आणि आता मस्त परत घरी जाऊन शिव फ्रेश वगैरे होईल. आणि आता शिवला चॉकलेट घ्यायची म्हणून शिव म्हणतोय आता इथं थांबा दुकानात. तर आपण इथं दुकानातून चॉकलेट घेऊया शिवला, आहे की नाही शिव? तर आता शिव चॉकलेट घेत आहे. तर बघूयात आपण कोणती चॉकलेट घेतोय. कोणती चॉकलेट घेतली बाळा? तो दाखव कोणती आहे, काय ते?
ते तर फुलपाखरू दिसते. नाही फुलपाखरू नाही, हा ते पंखाचं चॉकलेट आहे. वाव, किती रुपयाला आहे? 5 नाही 1 रुपयाला आहे. नाही नाही, तू पैसे आणले का परत? 5 रुपयातले परत आणले का पैसे? नाही हा मग 5 रुपयालाच आहे ना. नाही 5 रुपयाला नाही. अरे तू 5 रुपयातले पैसे परत आणले का मला सांग. नाही हा मग ते 5 रुपयालाच आहे. हा का? हा म्हणून पैसे परत नाही दिले काकांनी त्या, कळलं का? हा का? हा ते म्हटले एकच येणार. एकच येणार ना. हा. हा, मग तेच ना, म्हणजे 5 रुपये दिले, मग ते म्हणले 5 रुपयाला एकच येणार. हा का? आलं का लक्षात? हा का? असं असते हो. आणि 1 रुपयाला किती येणार? 1 रुपयाला येतच नाही, 5 रुपयालाच येतं डायरेक्ट. अरे महाग असते ते. हा म्हणून पैसे कमवायचे असे जास्त बाळा. हा पण हा मग म्हणून महाग वाटत नाही. हा पवन सारखी. हा पवन सावंत सारखे बरोबर. आता पवन सावंतचा व्हिडिओ बघतो. बघितला होता ना सकाळी? आता पण येते. आता पण पाहिला का? शाळेत गेला तर व्हिडिओ बघत होता का शाळेत गेलता मग? व्हिडिओ नसतो ना मग तर ते बी ना. हा तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे घरी. आणि आपलं हे आपलं घर. हा ही आपली गाडी आणि हे आपलं शिव स्वच्छ पाणी आणि हे शिव. आणि हे माझा फोटो ग्रीन झालाय. हा शिवचा फोटो ग्रीन झालाय. हा फोटो उन्हामुळे. हा बरोबर. किती ऊन आहे ना हे. हा प्लॅन बनवलाय. हो खूपच जवळपास 1 वर्ष होत आला आहे ना शिव. तुझ्या वाढदिवसाला आपण बनवलं होतं सप्टेंबर मध्ये. हा ते किती? हा कॉइन बॉक्सचं. हा पेटीएमचं पण. अजून काहीच नाही. फोन पे पण गुगल पे सगळंच बनवलं होतं ना. मग ते तुटून गेलं. हा तर मित्रांनो, आपण अशी आता रिवर्स गाडी लावतोय आपली गाडी पूर्ण फुल भरण्यासाठी परत. आणि आता हे असं सेन्सर आहेत आपल्या गाडीला, त्याच्यामुळे टोंग 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 वाजते. तर मित्रांनो, आपण आता शिवला घेऊन कुठं आलेलो आहे? काय हॉस्पिटल? कोणाला भेटायला? आईला. हा काय झालं आईला? कशामुळं? कुठं? मग काय झालं? डोंगरात घसरलं. बर पार्किंग आहे खाली, पार्किंग मध्ये जाऊ दे. हा कुठं घेऊन चालला शिव आता? कुठं घेऊन चालला? हा मग हा. आणि कोण कोण आला आपल्यासोबत? हा अजून इकडं तू दिसतंय मला. हा ना. अरे लय वर असते रे. ते बघ कशी दमली. लिफ्ट मध्ये लय गर्दी आहे ना शिव. चालू हे शिव. आलो. कुठं शिव? प्लाझो आणला. ते आमची कन्फर्म होतं ना. हा घोटा इथं पहिला टाकाय. इथं फ्रॅक्चर झाली. अरे नाही ते प्लेट आहे ना ही इकडची बसवलेली, ते स्क्रूने असं आवडले हाडांना. त्या प्लेटवर आता वजन दिलं ते परत प्लेट बाहेर निघू शकते. त्यामुळे आता ते चालायचं नाही. आज तर असंच शिव चल जेवण करून घे.
फायनली मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आणि आता शिव मस्त पेंटिंग करणार आहे कलर वगैरे त्याच्या बुक्समध्ये. तर शिव तू ही बुक घे, कलरची बुक कुठे आहे तुझी? ही आहे का? नाही ही नाही, कुठं गेले? हे पण नाही, कुठे गेले तुझे बुक्स कलरच्या? नाही याच्यात आहे, याच्यात. ठीक आहे, हां छान कलर कर. आता कोणता कोणता कलर दे तुम्हाला सांगा. असं नाही, असं नाही, ते काढ, बुक काढ आणि त्या बुकमध्ये काय काय कलर द्यायचे मला दाखव बरं. तसं नाही, उलटं नाही, सरळ सरळ. उलट होतं का? कुठं बाकी त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? स्क्वेअर. हे त्रिकोण. त्रिकोण म्हणजे ट्रायंगल. पण तेच ट्रायंगल आहे. ओ नाही, राऊंड आहे ते. गोल गोल. बल बल पलट. ते पण ओवेल आहे, ओवेल. पलट. घर येते. चल पलट, पलट पटकन पटकन. आता हे करायचं नाही. हां घे. त्याला कुठला कलर द्यायचा राहिला बोटला तुझ्या? हां दे, कर हळूहळू कर. पहिलं पहिलं साईडचं करून घे. हां आणि ते साईडचं झालं की मग सेंटरला करायचं. कळलं ना? खोट रबर नसते त्याला, त्याला खोट रबर नसते. नाही होऊ दे, आता हळूहळू कर. वाव मित्रांनो, आपल्या शिवनी खूप छान असं पेंटिंग केलेलं आहे बघा. वाव किती छान केलं पेंटिंग. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. टपालपत्राला पेंटिंग केलं मित्रांनो शिवनी, खूप छान. वाव वाव वाव. ब्लॅक ब्लॅक, व्हेरी नाईस ब्लॅक.